वावादुर्गा आणि सांगली जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये संस्थात्मक लोकजीवनाची निर्मिती आणि सुजाण नागरिकत्व घडवण्यासाठी अग्रेसर असलेल्या प्राचार्य डॉक्टर दीपा विवेक देशपांडे यांचा गौरवग्रंथ दीपज्योती या नावानं रविवारी 21 जूनला प्रकाशित होतो आहे. भुवनेश्वर शहरातील साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून रविवारी 21 जूनला संध्याकाळी 5 वाजता राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहामध्ये होणाऱ्या ह्या गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी पुण्याच्या ज्येष्ठ लेखिका श्रीमती इंदुमती जोंधळे, डॉक्टर श्रीपाद जोशी, त्याचबरोबर प्राध्यापक शामराव पाटील, प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी हे उपस्थित राहणार आहेत. आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुभाष खोत आणि कार्याध्यक्ष धर्मवीर पाटील हे या कार्यक्रमाचं संयोजन करत आहेत. दीपा देशपांडे यांनी अनेक ग्रंथांचं संपादन केलेलं आहे. उदाहरणार्थ लोकनेते राजाराम बापू पाटील, ध्रुवतारा रामराव देशमुख, त्याचबरोबर कर्मयोगी कॉम्रेड डी.जी. देशपांडे, अमृत साक्षी, शरदाचं चांदणं आणि स्वयंसिद्धा या 6 ग्रंथांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. तर महानुभवीय लोकसाहित्य हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कामाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन्मानाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळालेला आहे. शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार हे त्यांना मिळालेला आहे. तर आता या जो गौरव ग्रंथ आहे दीपज्योती नावाचा, या गौरव ग्रंथामध्ये डॉक्टर अर्चना थोरात यांनी त्यांची सविस्तर मुलाखत घेतलेली आहे. तर आमदार जयंत पाटील, त्याचबरोबर साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर तारा भवाळकर, गोवी कुलकर्णी, प्राध्यापक शैलजा पाटील, डॉक्टर रोहिणी तुकदेव, प्राध्यापक शैलजा यादव पाटील, डॉक्टर श्रीकांत पाटील, वावा तालुका शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट B.S. पाटील, प्राध्यापक दशरथ पाटील, वृषाली आपले, डॉक्टर माधुरी तानवडे कुलकर्णी, शहनवाज मुल्ला, डॉक्टर लता ऐवळे कदम, B.A. पाटील, T.A. चौगले, सुस्मिता जाधव, आशाराणी खोत, अभिजित शेळके, T.M. बाबर, बाळासाहेब कोकाटे, अमर शिंदे, प्राध्यापका राजेश्री पाटील, रोजा किनीकर, सर्जेराव कचरे, सुवर्णा जाधव, सुवर्णा जगताप, वैजयंती पेटकर, प्राध्यापक सूर्यकांत जुगदर, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दिबा पाटील, प्राध्यापिका सुनीता शिंदे, भाग्यश्री कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर मालती पाटील, अमेय देशपांडे, कीर्ती देशपांडे, अश्विनी देशमुख, मीना देशपांडे, मीना जोशी, वासंती देशपांडे, मंगल लोहकारे यांनी या गौरव ग्रंथामध्ये लेखन केलेलं आहे. आणि हा जो ग्रंथ आहे हा आनंदहरी प्राध्यापक शैलजा पाटील, धर्मवीर पाटील, शामरावांना, दीपक स्वामी, अर्चना थोरात यांनी संपादक मंडळ म्हणून या गौरव ग्रंथाचं लेखन संपादन केलेलं आहे. तेव्हा दीपज्योती हा जो गौरव ग्रंथ आहे हा त्यांच्या 75वीच्या निमित्तानं त्यांच्या सामाजिक आणि साहित्यविषयक कामगिरीचं दस्तऐवजीकरण करणारी दीपज्योती ही एक महत्त्वाची सार्वजनिक उपलब्धी आहे असं म्हणावं लागेल.